आज एक सोबत ना दोन दोन कामे केली. आता काय केली पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी गावाकडनं निघण्याची तयारी झाली होती. सर्व बॅग वगैरे पॅक करून बाहेर ठेवले होते. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, कारण खूप उशीर झालेला होता. नंतर ऊन पण खूप वाढतं म्हणून प्रिशासाठी आम्ही लवकरच निघालो. म्हणजे साधारण आम्ही 2-2:30ला तर निघालो घरातून. सो तिकडून निघालो. 2:30ला आमची बस होती. त्यानंतर प्रिशाचे जायच्या वेळेस आहे ना, ती अशी काय डान्स करून आजींना वगैरे दाखवत होती आणि मी खुश आहे असं ती दाखवत होती सर्वांना. जायच्या वेळेस तर तिचा मूडसुद्धा खूप ऑफ होता, पण गाडीमध्ये बसायचं म्हटलं मॅडमच्या खूप खुश होतात. त्यानंतर गाडीत तर बसल्यावर तिचं चाललं होतं गाणे वाजवायचे आणि बाहेर कोण कोण आहे त्यांची मज्जा घ्यायची. त्यानंतर आम्हाला पण खूप उशीर झालेला म्हणून आम्ही सुद्धा निघालो. जाताना ना मस्त असं खूप छान वाटत होतं. वातावरण वगैरे खूप मस्त होतं तिकडचं. थोडंसं व्ह्यू काढला तिथला आणि मस्त वाटत होतं आणि गारगार पण वाटत होतं. पण उन्हामुळे ना उन्हाच्या जाळ्या तर खूप लागायच्या. त्यानंतर आहे ना मग आम्हाला बस पण भेटली. बसमध्ये बसलो. काही गर्दी नव्हती. मग फायनली आम्ही सासवडला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर ना खूप जास्त गरम होत होतं आणि त्यानंतर घरी आल्या आधी तर गरमागरम चहा बनवला आणि सोबत आहे ना खारी वगैरे खाल्ले आणि नंतर आवरून घेतलं. तर आज दुसरं काम हे होतं की आम्हाला सोनोग्राफीसाठी जायचं होतं, कारण 5व्या महिन्यातली महत्त्वाची सोनोग्राफी असती म्हणून त्यासाठीच आवरून घेतलं. आणि गावाकडनं आलं ते खूप थकल्यावानी वाटत होतं, पण म्हटलं जायचं तर आहे आपल्याला. मस्त असं रेडी वगैरे झालो आणि गेलो आम्ही हॉस्पिटलला. हॉस्पिटल पण आम्हाला जवळच भेटलं, कारण ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जातो ते बंद असल्यामुळे आम्हाला दुसरीकडे जावं लागलं. तिथे गेल्यावर प्रिशाच्या पप्पांनी फाईल वगैरे चेकअपला दिली. त्यानंतर प्रिशा अशी काय बसली होती माझ्यासोबत. मस्त आम्ही दोघी जणी बसलेलो आणि त्यानंतर आहे ना डॉक्टरांना वगैरे दाखवून झालं. नंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर भूक पण खूप जास्त लागलेली. मग गरमागरम असा वडापाव घेतला आणि खूप टेस्टी इथला वडापाव असतो असं प्रिशाचे पप्पा म्हटले, पण मला अजिबात काय आवडलं नाही. त्यानंतर वडापाव वगैरे खाल्ला आणि नंतर ना थंडगार पिण्याची खूप जास्त मला इच्छा झालेली होती. म्हटलं चला उसाचा रस पिऊन घेऊयात. मस्त असं उसाचा रस वगैरे पिऊन घेतला आणि खरंच खूप छान वाटलं. नंतर गार असं वाटलं. नंतर पिऊन वगैरे झालं. पोट पण खूप जास्त फुल झालेलं. मग घरी यायची तयारी चालू होती. त्यानंतर घरीसुद्धा यायला निघालो आम्ही. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. पण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि डॉक्टरांनी मला काय काय सांगितलं येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल. ओके सर्वांना बाय बाय.